एक राजा असते, काय असते? राजा. पण त्या राजाला एकही मुलगा वगैरे राहत नसते. त्या कारणामुळे राजाला असं वाटते की आता आपल्या प्रजेची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. तर त्याच्यानंतर आपल्यासाठी कोणतरी काय असलं पाहिजे? आपल्यानंतर कोणतरी उत्तराधिकारी. उत्तराधिकारी म्हणजे काय? जो राजानंतर जो दुसरा राजा म्हणजे त्याला उत्तराधिकारी म्हणते. मग काय करते? राज्यामध्ये तो काय करते? ते 4 युवक शोधून काढते की जेणेकरून आपलं राज्य व्यवस्थित प्रमाणे काय झालं पाहिजे? चालवलं गेलं पाहिजे. त्यानंतर राजा काय करते? 4 युवकांना तो बोलावते आणि त्या 4ही युवकांना एक एक काय प्रोव्हाइड करते? सीट्स. काय प्रोव्हाइड करते? सीट प्रोव्हाइड करते आणि त्यांना म्हणते की तुम्ही याला काय करा, काही दिवसानंतर या, कदाचित चांगल्या प्रकारे काय झालं पाहिजे? रोपटं झालं पाहिजे. तर त्यामधला एक जो असते, एक तो बरोबर काय करते? सीट्स वगैरे लावते सुद्धा, त्याला पाणी सुद्धा देते. ज्या ज्या गोष्टी आवश्यक राहते, ज्या ज्या गोष्टी असते आवश्यक असते त्या सर्व गोष्टी करते. त्याला पाणी देते, रेग्युलर पाणी देणे, खत वगैरे सर्व गोष्टी करते. पण त्याचा सीट्स कन्वर्ट कशामध्ये होत नाही? प्लांट मध्ये बनत नाही. तर मग काय होते? तो निराश होते आणि काही दिवसानंतर मग राजा काय करते? सर्वांना पुन्हा बोलावते आपल्या राज दरबारात की त्यांनी त्या सीट्सचं काय केलं. तर मग तिथं 4ही जण येते. तर 4ही जणांपैकी 3 जणांजवळ जे असते, 4 युवकांपैकी 3 जणांचे जे युवक असते त्यांच्या जवळचे प्लांट एकदम काय झाले असते? मोठे झाले असते, चांगल्या प्रकारची काय झाली असते? ग्रोथ झाली असते. तर ते 3ही जण त्या ज्याची सीट्स त्याचं काय झालं नाही? रोप जे आहे किंवा प्लांट जे आहे ते वरता आलेच नाही, त्याला काय करते? हसते. 3घे जण. तर कारण की यांचं पूर्ण जे रोपटे ते पूर्ण बहरलेले असते, चांगले दिसते, असे ग्रोथ झालेली. तर मग राजा जवळ जाते तर आणि हे 3घे जण त्याला हसते. तर राजा मग कोणाकडे पाहते? सर्वात पहिले कोणाकडे पाहते? तर सर्वात पहिले राजा त्या व्यक्तीकडे पाहते की ज्याच्या कुंडीमधलं रोपटं अजूनही काय झालं नाही? मोठं झालं नाही किंवा वाढच झालेली नाही. आणि राजा त्याच्याकडे पाहते, स्माइल करते आणि त्याला राजा घोषित करते. काय घोषित करते? राजा घोषित करते. पण सर्वजण काय होऊन जाते? आश्चर्यचकित होऊन जाते. याचं झाड काय झालेलं नाही, याचं झाड वाढलं नाही, याचं काहीच झालं नाही, तरी राजाने याला काय केलं? राजा घोषित केलं. तर सर्वजण आश्चर्यचकित होऊन जाते. तर राजाला माहित असते की काय झालं, कारण की त्या 4ही सीट्स राजानं काय केलं असते? पाण्यामध्ये बॉईल केलेलं असते. काय केलं असते? बॉईल केल्यामुळे त्या काय होणार नव्हत्या? त्या वाढ होणारच नव्हती. त्याच्यामधून काय एक प्लांट क्रिएट होणारच नव्हतं. म्हणजेच लालसेपोटी किंवा राज्य आपल्या हाती आलं पाहिजे म्हणून तिघांनी काय केली होती? तिथं बेमानी केली होती. पण यानं काय दाखवली? त्याची इमानदारी दाखवली. का हे याच्यामधून काय प्लांट क्रिएट झाले नाही. म्हणजेच लक्षात आलं का हा जो होता एक, त्या 4 पैकी एक, हा कसा आहे? इमानदार आहे आणि हाच काय करू शकते? आपल्याला समोर नेऊ शकते. म्हणजे आपल्या या गोष्टीतून असं लक्षात येते की इमानदारीने जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला आज नाही उद्या, उद्या नाही परवा तुम्हाला इमानदारीचं फळ भेटणं आहे म्हणजे आहे. त्यासाठीच आपलं मॉरल आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. थँक्यू.